नमस्कार मित्रो, जय भीम आणि वी सपोर्ट आंबेडकर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संघर्ष सावळे यांचा एक ऑनलाईन बेस इंटरव्ह्यू घेणार आहोत। तर संघर्ष सावळे जे आहेत ते हिस्ट्री सोसायटी ऑफ स्कॉटलंडचे स्टुडंट अँबॅसेडर आहेत। त्यांना तीनदा म्हणजे ते ट्रिपल गोल्ड मेडलिस्ट आहेत इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये। त्यांचे अनेक आर्टिकल्स जे आहेत ते पब्लिश झालेत इंटरनॅशनल लेवलला। माय सेल्फ संघर्ष बळीराम सावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, Marathwada University, Aurangabad, pursuing PhD in under guidance Dr. Ashok Pawar. The dissertation entitled Impact of Public Distribution System on Food Security of Rural Urban Poor, special reference to Maharashtra State. First of all, I am very grateful to We Support Ambedkar channel and specially thanks to Ritik Bhau. तर सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या नावातच संघर्ष आहे, तर तुमचा एकंदरीत संघर्ष कसा होता? बघा, माझ्या जीवनातला संघर्ष जो आहे तो एकदम खडतर प्रवासामधून मी म्हणजे जीवन जगत आलेलो आहे आणि जगत आहे। परंतु मी एक असं सांगू इच्छितो की खडतर प्रवास प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येत असतो, परंतु आपण त्याला कसं फेस करतो आणि संघर्षमय जीवन आपण मागे टाकून यशस्वी कसे होऊ आणि प्रत्येकाने याचं योगदान घ्यावं किंवा एक मार्गदर्शन म्हणून प्रत्येकांनाही लाभावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। दुसरा प्रश्न असा की तुम्ही लहानपणापासून हुशार होता का? नाही, लहानपणापासून मी हुशार नव्हतो। ॲक्च्युली खरं सांगायचं असं झालं तर 9वी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेमध्ये तिथं माझं शिक्षण झालं आहे, परंतु घरामध्ये कोणाचं शिक्षण झालेलं नव्हतं। मी लहान असताना म्हणजे 4 वर्षाचा असताना माझे वडील म्हणजे त्यांची डेथ झालेली होती। आम्ही 3 बहिणी माझ्या आणि माझ्यापेक्षा 3 मोठे भाऊ, तर यांचं शिक्षण कोणाचंच झालेलं नव्हतं। परंतु शिक्षण घेताना 9वी पर्यंत फक्त मला क्रिकेटमध्येच आवड होती। मी क्रिकेट खेळायचो, मला अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता। पण नंतर असं झालं की माझ्या कंप्लेंट म्हणजे शाळेतून घरी गेल्या। त्यावेळेस ताई भाऊ यांनी मला बसून समजून सांगितलं की बघ, तुझं नाव बापांनी संघर्ष यासाठी ठेवलं आहे की त्यांचा संघर्ष तू पुढे चालवणार, त्यासाठी तू अभ्यास कर। आमची खूप इच्छा होती मोठ्या जॉबला वगैरे लागायची, परंतु परिस्थितीनुसार आम्ही शिकू नाही शकलो। तर त्या गोष्टी मी मनामध्ये घेऊन म्हणजे तिथून माझा संघर्ष सुरू झाला। खरं म्हटलं म्हणजे 9वीपासून माझा संघर्ष सुरू झाला। मी 10वीमध्ये जसा प्रवेश केला त्यानंतर मी कंटिन्यू अभ्यास केला आणि सांगायची गोष्ट अशी की त्यावेळेस अतिक्रमणामध्ये माझं घर होतं। मी दिव्यामध्येच अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि 10वीचा रिझल्ट जसा लागला माझा तसा तर मी फर्स्ट क्लासमध्ये माझा रिझल्ट आलेला आहे। तुम्हाला अँबॅसेडर होण्याची संधी कधी व कशी मिळाली? बघा, ॲम्बॅसेडर होण्याची संधी जी आहे तर माझं भरपूर जवळपास 35 आर्टिकल्स जे आहेत ते इंटरनॅशनलला पब्लिश झालेले आहे आणि ऑन दॅट बेसिस त्या बेसिसवरच जर आपण विचार केला तर मला स्टुडंट ॲम्बॅसेडरचं प्रायोरिटी मिळालेली आहे। आणि नुकतंच जवळपास फेब्रुवारी मंथमध्ये म्हणजे 2020 फेब्रुवारीला मला स्टुडंट ॲम्बॅसेडर ही पोस्टिंग मिळालेली आहे। तिसरा घेऊ आपण, तुमचं शिक्षण किती झालं आणि आता तुम्ही कोणतं शिक्षण घेत आहे? बघा, माझं शिक्षण पूर्ण जर झालेलं आहे तर MA, BEd, MPhil आणि PhD आता करत आहे मी। जस्ट डिसेंबरमध्ये ते सबमिशन होणार आहे। आणि आता सध्या बघायचं जर झालं तर हिस्ट्री इकॉनॉमिक सोसायटी स्टुडंट अँबॅसेडर स्कॉटलंड म्हणून इथं मी वर्क करत आहे। म्हणजे संपूर्ण रिसर्चर जे आहे तर त्यामध्ये माझा नंबर लागलेला आहे ॲज ए फर्स्ट इंडियन रिसर्चर म्हणून। तुमचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुठे झालं व तुम्हाला कोणते गुरु लाभले? मला प्राथमिक शिक्षण जे आहे तर माझं नगर परिषद शाळेमध्ये झालेलं आहे आणि माध्यमिकचा विचार जर केला तर जिल्हा परिषदमध्ये। आणि विशेष म्हणजे एक सरांचा मी उल्लेख करू इच्छितो, तर खान सर म्हणून होते, आता सध्या अमरावतीला आहे, शिक्षण अधिकारी राहून गेले होते आणि रिटायर झाले सध्या। तर बघा, त्यांनी माझ्या घरी लाईट वगैरे नव्हती, तर त्यांच्या टेरेसवरती जाऊन मी सार्वजनिक लाईटाखाली बसून अभ्यास करायचो। एक दिवशी ते वरती आले आणि त्यांनी बघितलं तर तिथं पूर्ण अंधार होता, पण तरी पण मी थोडं अभ्यास वगैरे करायचो। त्यावेळेस ते बघितले की अरे संघर्ष तुला इथं दिसते का?
तर मी बोललो त्यांना की सर म्हटलं मला फक्त माझं लक्ष फक्त पुस्तकांमध्ये आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन आहे, मला सगळं दिसते. त्यावेळेस त्यांनी मला बोलले की ठीक आहे, माझ्या घरातून तुला लाईट वगैरे देतो मी अभ्यास करायला. त्यांनी लाईट दिले मला अभ्यास करण्यासाठी. त्याच्यानंतर 10वीच्या नंतर मी 12वीला गेलो म्युन्सिपल ज्युनियर हायस्कूल म्हणून. तर तिथं डॉक्टर दिनेश राठोड म्हणून होते, KS राठी सर होते. तर त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. माझा 10वीचा प्रवास जसा म्हणजे 12वीचा प्रवास जसा संपला तसंच मी एक मलकापूरला आमचं सिनियर कॉलेज आहे जनता कला वाणिज्य महाविद्यालय, तिथं जवळपास 2005ला मी ॲडमिशन केली BA साठी. ॲक्च्युली माझं टार्गेट MPSCचंच होतं, पण प्रॉब्लेम असा होता की घरची परिस्थिती असल्यामुळं क्लासेस वगैरे मी लावू शकलो नाही किंवा त्या पद्धतीने प्रिपेरेशन मी केली नाही. किंवा इच्छा तर भरपूर होती, परंतु परिस्थिती अशी असल्यामुळं मी तेवढं माझी जे इच्छा होती तर त्याला मी एक थोडं मागेच ठेवलं आणि BA कंप्लीट केलं. त्यावेळेस माझं इंटरेस्ट जो होता तर इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये भरपूरच होता. परंतु BA फर्स्ट इयरला जेव्हा मी ॲडमिशन घेतली जनता कॉलेजला, तर सगळं म्हणजे मित्र वगैरे माझे भरपूर फ्रेंड सर्कल होता तिथं. परंतु मला 10वीपासून 12वीपासून अभ्यासाची खूप आवड होती आणि घरचा विशेष म्हणजे आई बहीण आणि भावांचा खूप फोर्स होता मला की बाबा तू अभ्यास कर वगैरे येते. आणि आमचं 10वीला 12वीला जसं नाव तू काढलं त्या टायमाला फर्स्ट क्लास येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. पण ज्यावेळेस मी BA फर्स्ट इयरला गेलो, पुन्हा अभ्यास करायचो, मला मुलं खूप चिडवायचे, अरे टॉपर आहे. तर माझी एक इच्छाच राहून गेली मनात की चला बाबा टॉपरच राहून दाखवू यांना. मी खूप कंटिन्यू अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर फर्स्ट इयरचा माझा रिझल्ट लागला. फर्स्ट इयरला मी सगळ्या विषयांमध्ये टॉपर राहिलो, गोल्ड मेडलिस्ट राहिलो मी फर्स्ट इयरला. पुन्हा सेकंड इयरला गेल्यानंतर मग एक ते ध्येय होतंच माझ्या मनामध्ये की चला सेकंड इयरला पण आपण टॉपर राहूया. परंतु त्यावेळेस पण माझ्या घरामध्ये लाईट वगैरे नव्हती. मी दिव्यामध्ये सार्वजनिक अभ्यास करणारा म्हणजे एक सार्वजनिक ठिकाणी अभ्यास करणारा मुलगा होतो. पण बघा सेकंड इयरला जसं मी प्रवेश केला त्यावेळेस मुलं मला एक वेगळ्या दृष्टीने बघायची की अरे नाही फर्स्ट इयरला हा मुलगा टॉपर राहिल्यानंतर गोल्ड मेडलिस्ट होता. पण बघा सेकंड इयरचा रिझल्ट लागला, पुन्हा माझा रिझल्ट जो आहे तर मी पुन्हा हॅट्रिक टॉपर राहिलो आणि गोल्ड मेडलिस्ट राहिलो त्याच्यामध्ये पण पूर्ण ऑल सब्जेक्टमध्ये. फायनल इयरला गेल्यानंतर पुन्हा ते एक ध्येय की चला फर्स्ट इयर सेकंड इयर मी टॉपर राहिलो, आता हॅट्रिक टॉपर मारूया. तर तिथं आमच्या कॉलेजला एक पथिक निघायचं, त्यामध्ये मी एक लेख लिहिला होता माझा संघर्ष म्हणून. त्यामध्ये मी डायरेक्टली अनाऊन्स केलं होतं की फर्स्ट इयर सेकंड इयर मी टॉपर राहिलो तर फायनल इयरला येईन माझी हॅट्रिक टॉपर असेल. पण तो एक ध्येय मनामध्ये होतं की नाही मी अनाऊन्स केलेलं आहे तर ते यायलाच पाहिजे. तर फायनल इयरचा माझा जसा रिझल्ट लागला त्यावेळेसही मी टॉपर राहिलो फायनल इयरला. म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर अमरावती विद्यापीठातून मी 3ही वर्ष गोल्ड मेडलिस्ट आणि हॅट्रिक टॉपर राहिलेलो आहे तिथं. परंतु एक ट्रॅजेडी सांगायचं असं म्हणजे एक लक स्टार म्हणावं, मला सवय अशी झालेली होती की अभ्यास केल्याशिवाय मला झोप येत नव्हती. तर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. भरपूर मित्रांनी सजेशन केले की बाबा तू इथे ॲडमिशन घे, अमरावती युनिव्हर्सिटी तुला खूप जवळ राहणार वगैरे येते. त्या टायमाला फर्स्ट क्लास अमरावती युनिव्हर्सिटी येणं म्हणजे खूप मोठी हार्डवर्क म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. आणि नंतर मी ज्या वेळेस बसलो होतो अभ्यास करत सार्वजनिक लाईटच म्हणजे आमचं एक पत्राचं 10 बाय 10 खोलीचं घर होतं, त्याच्यामध्ये आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी असा आमचा परिवार होता. परंतु बघितलं तर एक भंतीजी जी आहे तर आमच्या आंबेडकर नगरमध्ये लोकांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं की बाबा तुम्ही आमच्या विहारामध्ये येऊन प्रवचन करावं. तर ते औरंगाबादचे होते डॉक्टर चंद्र बोधी भंते. आता सध्या ते औरंगाबादला त्यांचं MA BEd MPhil PhD डबल नेट डबल सेट झालेले आहेत ते. तर भंतीजींनी मला विचारलं की तुला औरंगाबादला चालायचं का. तर मी त्यावेळेस म्हटलं त्यांना की औरंगाबादला माझं कोणी नाही आहे. तर भंतीजी बोलले की मी आहे ना. तर ज्यावेळेस आम्ही औरंगाबादला घरच्यांना त्यांनी कन्व्हिन्स केली की औरंगाबादला हा मुलगा खूप स्टार बनेल, तुम्ही याला पाठवा. तर घरच्यांनी म्हणजे भंतीजींना अनोळखी भंतीजी जे होते आमच्यासाठी त्यांच्यासोबत मी औरंगाबादला गेलो. त्यांचे 10 दिवस स्कूटीवर राहिलो मी तिथं. तर अक्षरशः भंतीजींनी माझे कपडे धुणं मला जेव घालणं एवढं माझं तिथं खूप म्हणजे मदत केली. माझं तिथं हॉस्टेलला ॲडमिशन करून दिली.
दर रविवारी ते माझ्याकडे यायचे, माझं भेट वगैरे घ्यायचे. 1 वर्ष निघून गेला MAचा. जसा माझा फर्स्ट सेमचा रिझल्ट लागला त्यातही पूर्ण SCमधून पूर्ण औरंगाबाद टॉपर राहिलो. आणि एक बर्डन होतं घरी घरच्यांचं की बाबा तू आमच्या डोळ्यासमोर आला तर इथं यशस्वीच झाला, कदाचित तू औरंगाबादला गेल्यानंतर तुझे फ्रेंड सर्कल कसे असणार काय, तर अभ्यास कर, ते एक टेन्शन असायचं. आणि घरी विशेष म्हणजे कोणी जॉबला नव्हते. जॉबला नसताना प्रॉब्लेम असा व्हायचा की मला म्हणजे मेसचे पैसे नाही मी देऊ शकत होतो. आणि दुसरी गोष्ट असं की म्हणजे बाहेर फिरणं तर दूरच राहायचं. मित्र सगळे फिरायला निघायचे वगैरे, ते संडेला वगैरे चहा घ्यायला निघायचे, परंतु माझ्या जीवनात तशा गोष्टी नव्हत्यातच. म्हणजे प्रत्येक संडेच्या वेळेस माझं कपडा वगैरे धुणं आमचं हॉस्टेलला असताना, आणि फक्त एक 2.5 रुपयाचं साबण मी हॉस्टेलला म्हणजे हॉस्टेलच्या बाहेर निघायचो संडेच्या दिवशी. बाकीचं पूर्ण लेक्चर अटेंड वगैरे करून अभ्यास असा माझा कंप्लीट करायचो. नंतर मग अर्न अँड लर्न, कमवा आणि शिकवाची जी आमची स्कीम होती त्यामध्ये मी वर्क केलं. तिथं आम्हाला मंथली 1200 रुपये मिळायचे. ते म्हणजे ड्युरेशन, म्हणजे तुम्ही जर किती तुमची ड्युटी वगैरे भरते त्या बेसिसनुसार. आणि घरून असे 1000 रुपये मंथली यायचं. तर असं म्हणजे त्यावेळेस म्हणजे जवळपास बघा 2010ची गोष्ट आहे ती. तर तेव्हा मी 2010ला असताना एक 22 जवळपास 1800 रुपयामध्ये माझं वर्क कंप्लीट करून घ्यायचो. मंथली मी कसं काढायचो तिथं. पण त्यात मग तब्येत वगैरे खराब झाली तर ते पुन्हा मग त्यातूनच घरून तर काही असं सोर्सच नव्हता मला. माझं MA तिथं कंप्लीट झालं. MA मला जवळपास 70% मिळाले MAला, इकॉनॉमिक्सला. नंतर मग CET निघली MPhilची. इथं परत गावी आलो. गावी आल्यानंतर तोच प्रश्न, घरामध्ये लाईट नाही, दिव्यावरतीच अभ्यास करणं, आणि फॅमिली मोठी त्यात. पुन्हा माझ्या मनात विचार आला की बाबा आता क्वेश्चन मार्क आला माझ्या जीवनामध्ये की आता काय माझं. नंतर एका मित्राने फोन केला की अरे MPhilची CET वगैरे निघलेली आहे, तू MPhilला इथं ट्राय कर MPhil वगैरे. मी घरी प्रिपेरेशन केली, MPhilची CET वगैरे दिली मी. आणि CET दिल्यानंतर माझा त्यात नंबर लागला. नंबर लागल्यानंतर ॲडमिशनला पैसे नव्हते माझ्याकडं. माझ्या ताईला सांगितलं की म्हणजे घरच्यांना MPhil म्हणजे काहीच माहिती नव्हतं, कारण की त्यांचं शिक्षणच झालेलं नव्हतं. मी ताईला विचारलं की ताई माझं MPhilला ॲडमिशन म्हणजे होणार आहे, माझा नंबर लागला आहे, तर आता मी काय करू. ताई म्हणे मग तू MPhil कर. मी बोललो की ताई ॲडमिशनला पैसे नाही माझ्याकडं. तेव्हा माझी ताई मला बोलली की ठीक आहे, मी कसं पण ॲडजस्टमेंट करते तुला पैसे देते. तर अक्षरशः माझ्या ताईने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून मला पैसे दिले. औरंगाबादला मला परत तिथं पाठवलं. माझं MPhilला ॲडमिशन केली. मला MPhilला त्या बेसिसवर हॉस्टेलसुद्धा मिळालं. आणि तिथून पुन्हा माझा संघर्ष स्टार्ट झाला. नंतर MPhil माझं 2 वर्षाचं होतं. त्यावेळेस MPhil मी डॉक्टर वंदना सोनवणकर यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत कंप्लीट केलं. मग MPhil झाल्यानंतर पुन्हा क्वेश्चन मार्क, म्हणजे माझ्या जीवनामध्ये क्वेश्चन मार्कच सदैव राहत आले. आणि आता पण क्वेश्चन मार्कच आहे विशेष म्हणजे. कारण क्वेश्चन मार्क जर ज्यांच्या, मला तरी असं वाटतं की ज्यांच्या समोर क्वेश्चन मार्क येत नाही त्या व्यक्तीला त्याचं रिअलायझेशन होतच नाही की आपण सध्या काय करावं. मी ह्या दृष्टीनं असा विचार नेहमी सदैव करत होतो आणि करत आहे, आणि फ्युचरमध्ये पण करणारच आहे. त्यानंतर मग MPhil झाल्यानंतर बघा केंद्रीय विद्यालयाची ॲड निघली. माझा एक मित्र होता, तो मला खूप सपोर्ट करायचा औरंगाबादला. त्याने आम्ही सहज चहा पित होतो एका हॉटेलमध्ये बसून. आणि मी बोललो की बाबा माझं MPhil कंप्लीट झालं, आता मला पर्यायच नाही, आता काय करावं. तो मला बोलला की सर तुम्ही तुमचं इंग्लिश स्पीकिंग तुमचं छान आहे. कारण की मला 2012ला माझे गाईड होते डॉक्टर अशोक पवार, यांनी खूप मदत केली होती. आणि त्यांनी मला मुलांच्या ट्युशना घेण्यास ते मला बोलले की तू ट्युशन घेशील तर तेवढंच तुला एक सोर्स वगैरे म्हणजे इन्कम मिळेल, तर तू ट्युशन घेते. त्या इंग्लिश कॉन्व्हेंटच्या मुलांना शिकवणं म्हणजे प्रिपेरेशन करताना मी एक म्हणजे स्वतःच स्टेबल झालो. आणि माझं MPhil पूर्ण इंग्लिशमध्येच झालं आहे. मी खूप हार्डवर्क केली स्वतःच, म्हणजे सेल्फ रिलायंट म्हणून म्हणजे सदैव जगतच आलो मी. तर नंतर मग केंद्रीय विद्यालयाची ॲड निघली. तिथं मी इंटरव्ह्यूला गेलो. माझ्या मित्रांनी मला फोर्स करून, मला केंद्रीय विद्यालय काय आहे हे माहिती नव्हतं. KVला मी गेलो. तिथं गेल्यानंतर बघा जवळपास एक 56 कॅन्डिडेट आले होते. आणि माझा नंबर जवळपास 41 होता तेव्हा. मी इंटरव्ह्यूला मला खूप असा कंटाळा आला, असं वाटलं एवढे स्ट्रॉंग मुलं आलेले आहे, इथं माझं सिलेक्शन तर काही होणार नाही.
ज्यावेळेस मला डेमो त्यांनी द्यायचा सांगितला तर मी एक ऑलरेडी एक लर्न करून गेलेलो होतो, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, त्याला मराठीत आपण घटत्या सीमांत उपयोग सिद्धांत म्हणतो. तर लोकांचं मी बघितलं कशा पद्धतीने ते टीचिंग करतात. दॅट टाईम आय हॅव नो एक्सपिरियन्स हाऊ टू टीच बिफोर समवन. पण ज्यावेळेस मी तिथं टीचिंग करायला गेलो होतो तेव्हा त्या कर्नल जे होते ते कर्नल तिथं इंटरव्ह्यू वगैरे घेत असतात. त्यांना माझा डेमो खूप आवडला. ते मला बोलले की सर आप जॉब करोगे केवी का. तो मी बोललो त्यांना हो सर करेल ना, का नाही म्हटलं. तर मग म्हणे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मला फोन आला एक डायरेक्टली अननोन नंबरवर ना, आणि त्यांनी बोलले की आप संघर्ष सावळे बात कर रहे हो क्या. मी बोललो हो सर. आप कौन. बोले हम केंद्रीय विद्यालय से प्रिंसिपल बात कर रहे हैं. आप आपके डॉक्यूमेंट आकर आप सबमिशन मतलब आप आपके डॉक्यूमेंट सबमिट कर दो और आपका सिलेक्शन हो गया. तेव्हा तर मला अक्षरशः म्हणजे विश्वासच बसला नाही. मी पुन्हा केंद्रीय विद्यालयात गेलो, तिथे डॉक्युमेंट वगैरे सबमिट केले माझे आणि शिकवायला सुरुवात केली CBSE पॅटर्नला. मला 11th आणि 12th कॉमर्स दिला. 11thला स्टॅटिस्टिक आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि 12thला मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे दोन्हीही माझे सब्जेक्ट होते तिथं शिकवायला. तर मी तिथं शिकवू लागलो. परंतु पेमेंटचा मला माहिती नव्हतं की पेमेंट म्हणजे किती येणार तिथं. तर फर्स्ट म्हणजे 3 महिने आमचं काही पेमेंट झालं नाही. माझी ताई मला विचारायची की अरे संघर्ष तुझं पेमेंट झालं का. मी बोललो ताई मला काहीच माहिती नाही इथं काय होऊ लागलं, फक्त मी जाऊन टीचिंग करू लागलो. आणि तिथून जवळपास मी रोज म्हणजे डेली 5 किलोमीटर पायी चालायचो, कारण माझ्याकडं सायकल पण नव्हती आणि रिक्षाला पैसे पण नव्हते. आणि मी ठीक आहे, मी तयारी ठेवलेली होती. जेव्हा माझं पेमेंट 3 महिन्यानंतर झालं त्यावेळेस अक्षरशः माझ्या अकाउंटला त्यांनी अकाउंट ओपन करायला सांगितलं. अक्षरशः माझ्या अकाउंटला 1 लाख रुपये जमा झाले. तेव्हा मला तो आनंद गगनात मावण्याचा झाला. आणि पुन्हा घरी मी ताईला फोन केला. माझ्या बहिणीच माझ्या मार्गदर्शन आहे, माझी गुरु आहेत. त्यांनी आज जो पण संघर्ष तुमच्यासमोर उभा आहे तर माझ्या भावांनी मला गायडन्स केलं, माझ्या बहिणीने मला गायडन्स केलं. तर आणि आईची स्वप्न. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी ताईला बोललो की ताई बघ मला एवढं पेमेंट मिळालं. ताई बोलली की सगळे पहिले आपल्याला एक गरज अशी आहे भाऊ. म्हटलं काय. तर ताई बोलली की आपल्याला घर बांधायचं आहे, घरामध्ये लाईट घ्यायची आहे. कारण आपलं खूप पत्राचं घर आहे, आपल्याला लोक खूप असतात. मी औरंगाबादवरून आल्यानंतर सगळं ते पत्राचं घर वगैरे सगळे पत्र दूर केले. माझी आई कन्फ्यूज झाली की हा नेमकं करू काय लागला. मी ते इमिजिएटली MECBला तिथं कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्यानंतर MECBला तिथं बोललो मी की सर आम्हाला लाईट वगैरे पाहिजे घरात. तिथे ॲप्लिकेशन दिली, पैसे भरले आणि स्लॅबचं तर घर नाही पत्राचंच बांधलं, परंतु छान बांधलं घर. आणि लाईट वगैरे घेतली. घरामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत आता सध्याच्या कंडिशनमध्ये, अगोदर जीवनावश्यक वस्तू म्हटल्या जातो ते अन्न वस्त्र निवारा, परंतु आताच्या काळामध्ये जर कधी बघितलं तर फ्रीज, कलर TV, कूलर ह्या जीवनावश्यक वस्तू झालेल्या लोकांच्या. कारण की ह्या वस्तू जर लोकांच्या घरात असला तरच तो लोकांना वाटते की नाही बाबा तो जरा थोडा आहे वेल सेटल आहे असं म्हटलं जाते. मी त्या सगळ्या वस्तू घेतल्या. पुन्हा औरंगाबादला गेलो. औरंगाबादला घेतल्यानंतर माझं 2 वर्ष केंद्रीय विद्यालयाला असताना मी BEd करून घेतलं. परंतु BEdमध्ये पुन्हा त्या कॉलेजला असताना खुलताबादला होतो मी. त्यावेळेस सगळे मुलं रेग्युलर होते. मी रेग्युलर कॉलेज केलं नाही, परंतु जेव्हा रिझल्ट लागला तर त्या रेग्युलर मुलांपेक्षा मी टॉपर राहिलो. मी सगळेच फर्स्ट राहिलो पूर्ण. ते सगळे मुलं म्हणत मला 78% मिळाले BEdला. सगळे म्हणत होते की अरे हा मुलगा तर रेग्युलर राहिला नाही, परंतु याला कसं ॲक्च्युली ते मॅनेजमेंट कॉलेज होतं. पण मी प्रॅक्टिकल वगैरे तेवढं कंप्लीट करून द्यायचो त्यांना आणि फक्त घरी राहून प्रिपेरेशन करायचं. मला तेव्हा पण नाही. आणि कंटिन्यू मग MPhilच्या बेसिसवर 2014ला माझं PhD कंटिन्यू लेटर आलं, प्रोव्हिजनल लेटर. आणि PhDचा प्रवास माझा तिथून सुरू झाला. हे माझं म्हणजे शैक्षणिक एज्युकेशनल जेवढं पण आहे टोटल म्हणजे MA, BEd, MPhilचा हा पूर्ण प्रवास मी तुम्हाला सांगितलेला कशा पद्धतीने मी जगलेला आहे. तर तुम्हाला इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट कधीपासून आवडायला लागला? बघा इकॉनॉमिक्स सब्जेक्टचा विषयाबद्दल जर कधी म्हणायचं झालं तर 12वीला आमचे सर होते राठी सर म्हणून, KS राठी म्युन्सिपल कॉलेजला ते सर होते. तर त्यावेळेस सगळे मुलं म्हणजे मित्र माझे म्हणायचे की इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट जो आहे तो इझी नाही आहे. परंतु माझं असं म्हणजे अगोदरपासूनच असं टार्गेट आहे की कोणी मला म्हटलं की हे तुम्ही करू शकत नाही तर मी सगळे पहिलं फर्स्ट प्रायोरिटी त्यालाच द्यायचं. ते सरांनी मला खूप इंटरेस्टनं शिकवलं आणि माझ्या मनामध्ये तो इंटरेस्ट जो आहे इकॉनॉमिक्सचा तो त्यांनीच जागृत केला.
आणि तिथून मग इकॉनॉमिक्सचा माझ्या डोक्यामध्ये बसलेला होता. तर आतापर्यंत तो इकॉनॉमिक्समध्ये मग मी आता डॉक्टर पण होऊ लागलो त्या सब्जेक्टमध्ये. म्हणजे इकॉनॉमिक्स माझा एक आवडताच विषय बनून गेलेला आहे. आतापर्यंत सर तुम्ही कोणत्या आर्टिकल्स लिहिले आहेत आणि कोणत्या सब्जेक्टवरती लिहिले आहेत? बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो, इंटरनॅशनल लेवलला जर कधी विचार केला तर माझं फूड इन्फ्लेशन इन इंडिया हा एक आर्टिकल आहे. एकूण जवळपास 15 आर्टिकल्स जे आहे, एक टॉप 10मध्ये माझे आर्टिकल पब्लिश झालेले आहेत. त्यामध्ये फार्मर सुसाईड आहे, FDI इन इंडिया, त्याच्यानंतर रूरल एम्प्लॉयमेंट डायव्हर्सिफिकेशन इन इंडिया, त्याच्यानंतर बियॉन्ड बॉर्डर एक्झिस्टंट नॉमॅड्स मायग्रेशन, वर्ल्ड फूड डे 2017, त्याच्यानंतर रोल ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन द मार्केट, त्यानंतर द रिअल फिनोमिनन ऑफ डिसेबल वुमेन इन इंडिया अँड देअर एक्झिस्टन्स, फूड सेफ्टी अँड मॅनेजमेंट टू प्रिव्हेंट हंगर अँड मॅलन्यूट्रिशन. ह्या आर्टिकलचा जर उल्लेख कधी केला तर जवळपास दुबईला ISSRM ह्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जवळपास 56 आर्टिकल आलेले होते. त्यामध्ये 27व्या क्रमांकावर मला म्हणजे आपल्या संपूर्ण वर्ल्डमधून माझ्या आर्टिकलला प्रायोरिटी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे मी मेंबरशिप प्रोफेशनल बॉडीवर पण वर्क करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला सर्वप्रथम भेटलेले लाईफ टाईम मेंबर्स सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज रिसर्च असोसिएशन दुबई, त्यानंतर लाईफ टाईम मेंबर सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क SSRM न्यूयॉर्क, आणि नंतर इन्स्टिट्यूट फॉर इंजिनिअरिंग रिसर्च अँड पब्लिकेशन चेन्नई. या मेंबरशिप ह्या बॉडीजवरती मी मेंबरशिप म्हणून वर्क करत आहे. आणि एक सांगण्याचं तात्पर्य एवढं मला एक आनंद होतो की माझं एक थिसिस जे होतं माझं एमफिलचं टायटल होतं इम्पॅक्ट ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ऑन फूड सिक्युरिटी ऑफ रूरल अँड अर्बन पुअर. तर हे माझं डेझर्टेशन जे आहे तर फ्लोरिडा USA न्यूयॉर्क टाइम्स येथे पब्लिश झालेलं आहे. आणि नुकताच 2020 फेब्रुवारी 20मध्ये मी एक CBSE पॅटर्न 12वी कॉमर्सला माझं मायक्रो इकॉनॉमिक्स पुस्तकसुद्धा पब्लिश केलेलं आहे. आम्ही असंही ऐकले आहे की तुम्हाला बेस्ट यंग रिसर्च अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे, त्याबद्दल काय सांगाल? हो, बेस्ट यंग रिसर्च अवॉर्ड जे आहे तर मला दिल्लीवरनं मिळालेलं आहे. ॲक्च्युली त्यांचा एक क्रायटेरिया राहतो की क्रायटेरिया म्हटलं म्हणजे कसं आहे की तुमचं परफॉर्मन्स जे आहे त्या परफॉर्मन्स, त्याच्यानंतर तुमचे बुक पब्लिकेशन, तुमचे आर्टिकल पब्लिकेशन, ह्या बेसिसवर आपल्याला ते बेस्ट यंग रिसर्च अवॉर्ड म्हणून अवॉर्ड करत असतात. तर तुम्ही एक अप्लाय केला होता दिल्लीला, तिथून त्यांचं मला ॲक्सेप्टन्स लेटरसुद्धा मिळालं आणि अवॉर्ड लेटरसुद्धा त्यांनी पाठवलेला आहे. आणि तो बेस्ट यंग रिसर्च अवॉर्ड जो आहे तर मला फेब्रुवारी 2020ला मिळालेला आहे. आणि नुकतंच माझं बुक पब्लिकेशन सेरेमनी त्याच दिवशी मला तो अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे एका वन साईडनं माझं बुक पब्लिकेशन सेरेमनीचं प्रोग्राम सुरू होता आणि तिकडनं मला ते अवॉर्ड लेटरसुद्धा मिळालेलं होतं. तर दोन्ही दिवशी माझा आनंद म्हणजे गगनात मावण्यासारखा झालेला होता. एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही किती तास स्टडी करायचा? बघा, म्हणजे माझं ध्येय होतं, आम्ही पुस्तकामध्ये वाचायचो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 18 तास अभ्यास करायचे. तर म्हणजे मला असं सांगायचं वाटते की मी खरंच त्या दिवशी असं अभ्यासाचं एक ध्येय ठेवलेलं होतं की बाबा आपण 18 तास करू शकतो का. परंतु मी 18 तास तर नाही, जवळपास मी 15 तास अभ्यास केलेला आहे. आणि त्याचं विटनेस म्हणून आजही माझ्या आईचा अंगठा, म्हणजे माझ्या आईला सिग्नेचर येत नाही तर स्टॅम्प म्हणून मी घेऊन ठेवलेला आहे. त्याचा साक्षीदार म्हणून की आई, सपोज कोणी तुला विचारलं की बाबा एवढा तास कोणी मुलगा अभ्यास करू शकते का, तर त्यावेळेस तू प्राऊड फील म्हणून सांगू शकते की माझ्या मुलाने 15 तास अभ्यास केलेला आहे. याची साक्षी मी आहे. तुमच्या ह्या यशात खारीचा वाटा कोणाचा आहे? बघा, माझ्या यशामध्ये खारीचा वाटा जर कधी म्हटलं तर मी सर्वप्रथम माझी आई, माझी बहीण आणि माझे भाऊ, त्यानंतर माझे गाईड जे आहेत डॉक्टर अशोक पवार यांना देऊ इच्छितो. कारण की बघा, एखादा व्यक्ती जर कधी एखाद्या त्या प्रवासमधून जातो आणि जीवनामध्ये सक्सेस झाला आणि एखादा मुलगा त्या व्यक्तीला जर कधी मिळाला तर आपले अनुभव सांगून त्या मुलाला तो व्यक्ती तो बरोबर त्याच मार्गाने गाईड करू शकतो. तसे माझे गाईड आणि त्यांच्या पत्नी जे आहेत, म्हणजे त्या पण माझ्या गाईडच मी मानतो, डॉक्टर सुनीता पवार, ह्या दोघांचे एवढे अमूल्य मार्गदर्शन मला लाभलेले आहे
मी सदैव त्यांच्या जीवनामध्ये ऋणी राहू इच्छितो. दलित समाजावर होत असणाऱ्या अत्याचारांवर काय बोलू इच्छिता? बघा, दलित समाजावर अन्यायाचं बघितलं आपण तर सर्वप्रथम मी यंग जनरेशनना असं एक म्हणजे मार्गदर्शन करू इच्छितो. मी माझे लेखसुद्धा लिहिलेले आहे. उठ बहुजन जागा हो, संघर्षाचा धागा हो, मराठीतून लिहिलेलं आहे. ॲक्च्युली माझं वर्क इंग्रजीमधून राहते, परंतु मला असं वाटलं की आपल्या समाजातल्या मुलांना जे बॉटम लेवलची मुलं आहेत ते टॉप टू बॉटमपर्यंत गेल्यानंतर त्यांना त्या गोष्टी रिअलाईज व्हायला पाहिजे. तर त्या माझ्या लेखामध्ये मी ते उल्लेख केलेला आहे. उठ बहुजन जागा हो, संघर्षाचा धागा हो. त्यानंतर दुसरा लेख जो आहे, प्रबुद्ध हो मानवा, संघर्षातून उत्कर्षाकडे. आणि आता लेटेस्ट आणखीन एक लेख लिहिला आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच लिहिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्षातून उत्कर्षाकडे प्रेरणास्थान देणारे, हे एक लेख लिहिलेला आहे. तर दलित समाजावर अन्यायाचा विचार आपण जर कधी केला तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपली बौद्धिक पातळी जी म्हटल्या जाते, एक मेंटॅलिटी लेवलची आहे, आपल्याला रिअलाईज होणार नाही. त्याच्यानंतर संघटित जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्ती जे आहे ते आपल्याला म्हणजे इम्पॉर्टन्स देतील नाही. आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष जो आहे, संघर्ष करणे म्हणजे पर्टिक्युलर तो वर्ड आपण घ्यायचा नाही इथं की जाऊन कोणाला मारायचं किंवा कोणासोबत भांडण करायचं. संघर्ष यासाठी करायचा की जिथं अन्याय होतो तिथं एकत्र येऊन संघर्ष करा. तर दलित समाजावरती जो अन्याय होतो ते माझं एवढं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण कॅपेबल होत नाही, जोपर्यंत आपण सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्यावर हा अन्याय होणारच आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शस्त्र दिलेलं आहे, त्याचा वापर आपण चांगला परिपूर्ण पद्धतीने करावा असं मला वाटते, जेणेकरून आपल्याला तो अन्याय सहन करणं पडणार नाही. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट काढले त्याचं फळ तुम्ही आता भोगताय, त्याबद्दल काय सांगाल? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे आपल्यासाठी कार्य केले त्याचा एकही व्यक्ती उपकार आपण त्यांचे पांग जे आहे ते फेडू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायचं जर झालं ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, मला त्या गोष्टीचं खूप दुःख होते आणि खूप खंत वाटते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. परंतु बघा की माझं एवढं म्हणणं आहे की लॅकनेस ऑफ युनिटी म्हणजे जे लॅकिनी ऑफ युनिटी जे म्हणतो आपण ते आपल्या समाजामध्ये खूप आहे. आणि दुसरी गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी वाचले त्यांनाच ते कळणार. आणि विशेष म्हणजे मी जो संघर्ष केला ते माझे एक प्रेरणास्थान आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रेरणा घेऊनच मी हा संघर्ष केला. मला असं वाटायचं की ठीक आहे, एक छोट्या दिव्याबत्तीवरती अभ्यास करणं म्हणजे का मी एकटाच केलं का? अरे मला तरी एवढी अपॉर्च्युनिटी आहे, माझे घरचे, माझी आई, माझे बहीण भाऊ मला खूप मार्गदर्शन करायचे की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघ एवढं आपल्यावर जेवढा कमी अन्याय झालेला आहे त्यांच्यावर किती अन्याय झालेला आहे. परंतु ते आज घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जातात. ते भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचं नाव आहे. ती प्रेरणा घेऊन मी आज हे एवढं इथपर्यंत अचिव्हमेंट करत आलेलं आहे. मी कधीच त्या गोष्टीचा कधी असा भाऊ केला नाही, कधी कोणाला सांगितलं नाही की मी गरीब आहे किंवा मला हे स्कॉलरशिप द्या किंवा यांच्याकडनं मदत घ्या. त्यांचं जीवन, त्यांनी केलेला जो संघर्ष आहे त्याची जाणीव ठेवून मी पुढे संघर्ष केलेला आहे. म्हणून आज ह्या पोस्टवरती मी आज तुमच्यासमोर बोलण्यास मी आज कॅपेबल आहोत. आणि विशेष म्हणजे माझे एक मानस वडील म्हटल्या जाते, मानस वडील आहेत डॉक्टर आपला सुभाष शिंदे म्हणून, त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. आज त्यांनी मला म्हणजे एक मुलाप्रमाणे वागवलं. माझं आज जे पण अभ्यास वगैरे जो आहे पुस्तकांचं म्हणजे त्यांनी मला मदत वगैरे केली अभ्यास करण्यासाठी. माझे मित्र पण आहेत, धीरज वाकोडे, सुशील सावळे, यांनीही मला खूप म्हणजे मदत केलेली आहे अभ्यासासाठी. तर मला त्या टायमाला जिवंत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच दिसून आले की यांनी एका प्रकारे मला मदत केलेली आहे. आणि विद्यापीठात औरंगाबादला गेल्यानंतर भरपूर असे काही लोक आहेत, आमचे सर पण आहेत, कोकाटे सर जे आहेत, नरवडे सर आहेत, धनश्री महाजन, डॉक्टर आर एस सोळुंके, त्याच्यानंतर देशमुख सर, यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि माझी परिस्थिती समजून मला एका प्रकारे मदत केली. त्याच्यानंतर माझे फ्रेंड सर्कल जे आहेत, औरंगाबादला माझा एक टर्निंग पॉईंट जिथं झाला तिथं मला माझा एक मित्र जो आहे जवळचा प्रकाश इंगळे, हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रणेते माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि महासचिवसुद्धा आहे महाराष्ट्र प्रदेशचे. त्यानंतर डॉक्टर किशोर वाघ आणि मगर सर म्हणून आहेत ते दिव्य मराठीचे.
तर त्यांनीही मला एक खूप इन्स्पायर केलं, सदैव मार्गदर्शन त्यांनी मला केलं आहे. आणखीन केंद्रीय विद्यालयातले शिरसाट सर म्हणून आहे, सुनंदा मॅडम आहेत, त्या लोकांनीही मला खूप मदत केलेली आहे. आणि माझे बेस्ट फ्रेंडमध्ये जर कधी बघितलं तर अनिल दिपके, दिनेश लहाडे, विश्वनाथ शेळके आणि राजू हिवाळे, इंदल जाधव, हे सगळे माझे मित्र. कारण की बघा, व्यक्ती पुढं जातो तर तो सहजा पुढे जात नसतो, हे बॅकग्राऊंड, हे अवतीभोवतीचं परिसर जे आहे ना, तर त्याला पुढे नेत असतो. म्हणून मी यांना माझे आतापर्यंतचे जेवढं पण माझं सक्सेस झालेलं आहे जीवनामध्ये, तर त्यांना मी ते देऊ इच्छितो. तुम्ही जातीय भेदाचा अनुभव घेतला आहे का? बघा, जातीयवादीचा तर मला कधी कुठल्या गोष्टीचा अनुभव आलेला नाही, परंतु जर दिसून पण आला तर मी प्रेमाने त्या लोकांना रिप्लाय दिले. म्हणजे कसं आहे की आढळलं आहे मला असं की बाबा ठीक आहे, हा म्हणजे उगाच माझ्यावरती ब्लेम लावला आहे की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करतो, बाबासाहेब आंबेडकरच करतो असं वगैरे. ते चांगले म्हणजे चांगलं त्यांची परिस्थिती त्या मुलांची सगळी चांगली होती, परंतु ज्यावेळेस रिझल्ट यायचा ना, त्यावेळेस मीच फक्त एकमेव टॉपर राहायचो. ते सगळे म्हणायचं हा चमत्कार कसा घडला. त्यावेळेस मी म्हणायचो की हा चमत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे घडला. तुम्ही स्कॉलरशिप आणि रिझर्वेशन बद्दल काय बोलाल? बघा, रिझर्वेशनचा जर कधी विचार केला तर सध्याची परिस्थितीवर बोलणं म्हणजे भयंकर परिस्थिती आहे, आज आपल्याला माहिती आहे. आणि रिझर्वेशन आपण करतही आलो. मी प्रत्येकांना एक प्रश्न करतो की रिझर्वेशन, सगळे लोक म्हणतात की बाबा रिझर्वेशन यांनाच मिळतो, रिझर्वेशन ह्या लोकांनाच मिळतो, परंतु रिझर्वेशन आम्हाला मिळतो तर ते कुठल्या बेसिसवर रिझर्वेशन मिळतं? परिस्थितीनुसार, फायनान्शियल कंडिशन त्या व्यक्तीची बघावी, त्यानुसार रिझर्वेशन मिळायचं. परंतु आता जर कधी बघितलं तर भरपूर नेट सेट झालेले, MA BEd MPhil PhD, त्याच्यानंतर एम एड झालेले मुलं आज तासिका याच्यावरती जाऊन शिकू लागले, परंतु कुठल्याही त्यांची पेमेंटचा पण विचार नाही केला जात आणि कुठल्याच पद्धतीचाही विचार केला जात नाही. आज उपासमारीची वेळ आली आणि कुठं आम्हाला रिझर्वेशन मिळणार आणि आतापर्यंत कुठं बेनिफिट मिळाले रिझर्वेशनचं? आज लेटेस्ट तुम्ही न्यूज वगैरे बघत असाल तर अक्षरशः एक प्राध्यापक ज्याचं लॉकडाऊनमुळं म्हणजे परिस्थिती, तो त्याचे कॉलेज बंद असल्यामुळे त्यांनी भाजीपाला हे विकला. तर इथं सांगा आता मला की हा रिझर्वेशनचा बेनिफिट मिळतो का? राहिला प्रश्न स्कॉलरशिपचा, तर स्कॉलरशिप त्यावेळेस मेरिट कॅन्डिडेट विल बी सिलेक्टेड ऑन मेरिट बेसिस हे म्हणायचे, परंतु आता त्या स्कॉलरशिपमध्ये बी डिवाइड अँड रूल झालेला आहे. आता टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे मला ते पु ल देशपांडेचं वर्ड खरंच आठवतो आणि सदैव आठवत राहील की जगावे की मरावे हा प्रश्न असतो. खरंच त्यांनी हा शब्द म्हटलेला आहे. तसं आमची शैक्षणिक पातळीचं आणि शैक्षणिक लेवल झालेली आहे. आता तर असं आहे की जिसकी भैंस उसकी लाठी असं झालेलं आहे शैक्षणिक धोरणात जर कधी विचार आपण केला तर. आणि मी सत्य बोलत आहे, म्हणजे हे माझे अनुभव आहेत आणि माझ्या मित्रांचे पण अनुभव आहेत. आताच्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट तर विशेष म्हणजे आता स्टेट गव्हर्नमेंट मला तरी वाटते, मी माझ्या अनुभवातून सांगत आहे की स्टेट गव्हर्नमेंट एक वेगळ्या पद्धतीने त्यांची पॉलिसी इम्प्लिमेंट करत आहे, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा ज्यावेळेस तिथं फोर्स येतो त्यावेळेस ते इम्प्लिमेंट इमिजिएटली होत नाही. आता आधारच्या स्कॉलरशिपचा विचार आपण केला आणि पार्टीचा विचार केला तर पार्टीच्या याला सगळ्यांनी जवळपास खूप मुलांनी फॉर्म भरलेले होते तिथं. आता लेटेस्ट धनंजय मुंडे साहेबांनी ते सगळ्यांना ॲलोकेटेड केली, त्याबद्दल मी त्यांचं पण एक आभार व्यक्त करतो. परंतु आधारचा विचार जर आपण केला तर आताही मुलांना स्ट्रगल करावी लागत आहे. ते आधारची स्कॉलरशिप त्यांना मिळालेली नाही आहे. आणि राहिला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपचा विचार, तर आता त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी चेंजेस केलेले आहे. म्हणजे एका प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल जे आहेत ते वेगळे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे रूल जे आहे तर ते वेगळे, म्हणजे एकमेक असे आपले आपले धाब्यावरती बसलेले आहेत. अगोदर जे होतं तर दे आर म्हणजे कसं आहे की एक आपण को रिलेटेड म्हणतो, सहसंबंध म्हणतो, तर तो सहसंबंध हा इथं दिसून येत नाही. आताची जी पिढी आहे ती लॉकडाऊनमध्ये खूप त्यांचा वेळ वाया घालवत आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? बघा, माझं तर असं म्हणणं आहे की लॉकडाऊनचा हा जर विचार केला तर मी एक सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडू इच्छितो की काही लोकांचं जीवन आरामात चाललेलं आहे
आणि काही लोकांचं जीवन असं आहे की जगणं असं हे झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे जर कधी बघितलं आपण तर आजही लोकांना काम नाही आहे. जे लोक कामास उत्सुक आहे, आज मी मलकापूर बुलढाणा डिस्ट्रिक्ट मलकापूर इथं राहतो आहे पंतनगरमध्ये. तर तिथं बघा की मला रोडचे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. माझा भाऊ ते रोडचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे बघतोय. माझा भाऊ आहे विलास सावडे म्हणून. तर तो कॉन्ट्रॅक्ट बघतो. तो 2-4 लोकांनी माझ्याकडे शिफारस केली की सर तुम्ही तुमच्या भावांना एकदा एकवेळेस म्हणून बघा, जर लोक कधी लागले कामाला मजूर वगैरे तर आम्ही तयार आहे. मला ते ऐकून खूप दुःख वाटलं की वन साईड एज्युकेशनचा जर कधी विचार केला तर लोक त्या पद्धतीने त्यांचं शिक्षण वगैरे कंप्लीट करत आहे की ठीक आहे ऑनलाईन वगैरे. तर त्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, परंतु ज्या लोकांचे मुलं जे आहे ते लोक आज घरी बसलेले आहे, त्यांना जेवणाची सोय नाही तर ते अँड्रॉइड फोन कुठून घेणार. शिक्षण तर दूरच राहिलेलं आहे. तर खूप म्हणजे भयंकर परिस्थिती आलेली आहे. आणि विशेष म्हणजे लोक जेवणाची त्यांची सोय नाही. आता लाईट बिलचा पण जर कधी आपण विचार केला तर ते लाईट बिल पण एवढं आलेलं आहे की लोक म्हणतात की बाबा लाईट कट झाली तर चालते, परंतु एवढे 5,000 रुपये आम्ही कुठून भरायचे. तर अशी परिस्थिती झालेली आहे. परंतु माझं एवढं म्हणणं आहे की यूथ जनरेशनना असं सांगणार, यंग जनरेशनना, की बघा परिस्थिती सगळी सेम नसते. आपण एक हिंमत धरून स्ट्रगल करूया. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेही वाक्य बोललेले आहेत त्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे वाक्यावरती एक PhD होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा मूलमंत्र ज्याच्या लक्षात आला तो व्यक्ती उपाशी मरणार नाही, त्याच्यावर उपासमारीची पाळी येणार नाही असं मला वाटते. तुमचा नेक्स्ट गोल आणि तुमची नेक्स्ट अचीवमेंट काय असेल? बघा माझं पुढचं ध्येय जे आहे तर म्हणजे मला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न जे आहे तर ते मी एकटा काही असं पूर्ण करू शकत नाही. परंतु आणखीन मनामध्ये एक माझा विचार येतो की जो एक व्यक्ती एवढं सगळा समाज सुधारू शकतो, तो घटनेचा शिल्पकार होऊ शकतो, तर आपण आपल्या पद्धतीने खारीचा वाटा का ना म्हणावं. त्या पद्धतीने आपण तसं वर्क करायचं. एक सोशल वर्क म्हणून जेवढीही माझ्या पद्धतीने जेवढ्यांचीही मदत होईल ते मदत मी करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट PhD नंतर मला पोस्ट डॉक्टरेटला मी तिथं ट्राय करणार आहे. आणि विदेशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कार्य झालेली आहे त्याचा मी एक रिव्ह्यू घेणार आहे आणि त्यावरती पोस्ट डॉक्टरेट करणार आहे. आणि नंतर तर बघूया. आता सध्या तर एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहेच, पुढं आता काय होते. परंतु हिंमत सोबत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्न जे आहे तर ते म्हणजे मनात आहेत माझ्या. पुढं आता सध्या तरी आपण काही सांगू शकत नाही की पुढं काय होणार, परंतु हार्डवर्कच्या बेसिसवर आपण सगळं करू शकतो एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू संघर्ष सर, तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन इंटरव्ह्यूमध्ये आलात आणि तुमचा स्ट्रगल आणि तुमचा जो संघर्ष आहे तो या व्हिडिओद्वारे सगळ्यांपर्यंत आम्ही पोचू. सर्वप्रथम वी सपोर्ट आंबेडकर यूट्यूब चॅनलला मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ऋतिक भाऊ जे आहे त्यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेही स्वप्न आहेत ते आपण त्यांच्यासमोर पूर्ण नाही करू शकलो नाही, परंतु मला असं वाटते की जेही त्यांची स्वप्न आहे ॲटलिस्ट ते नसताना आपण ते पूर्ण करूया, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. थँक्यू सो मच. तुम्ही मला यूट्यूब चॅनल यांना मी खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.